सुख आणि देव मान्य केलं तरच दिसतील. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं, चूक आणि देव मान्य केलं तरच दिसतील. म्हणजे आज मी तुम्हाला जवळपासचा एक अनुभव शेअर करणार आहे. खूप मोठा असा अनुभव आहे. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता ऐका. म्हणजे तुम्हाला कळेल की स्वामींची प्रचिती, स्वामींची लीला आणि स्वामी कशा स्वरूपात लोकांना अनुभव देतात, गेलेला जीव कसा मागे आणतात, कुठे कुठे संकटातून मागे आणतात, कशा स्वरूपातून मागे आणतात, हे तुम्हाला कळेलच. जर तुम्ही स्वामींना मानत असाल तर निश्चितच तुम्हाला पटेल. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपण व्हिडिओला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ केंद्र, पवईमाळ, तालुका बारामती येथे दत्त जयंती सप्ताहात श्री गुरुचरित्र वाचन सेवा करणाऱ्या वडगाव येथील सेवेकरी सौ जयश्री भोसले ताई यांचा दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी अचानक सायंकाळी 8 वाजता फोन आला. त्यांच्या भावाच्या 10 वर्षाच्या मुलाला लातूर येथे कोब्रा या जातीच्या सापाने जबरदस्त विषदंश केले असून मुलाला घरच्या लोकांनी त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केले आहे. परंतु ॲडमिट करेपर्यंत 30 मिनिटाचा कालावधी गेला होता. मुलगा पूर्ण बेशुद्ध झाला होता. डॉक्टरांचे म्हणणे आहे की मोठ्या प्रमाणात विषदंशामुळे 99% वाचण्याची शाश्वती नाही. आपल्याकडे फक्त 36 तास आहेत. तरी तुमच्या लोकांना तुम्ही बोलावून घ्या, हे सगळं ताईंनी घाबरलेल्या आवाजात सांगितले. स्वतःचे गुरुचरित्र वाचन झालेले आहे, परंतु पुराणाच्या दिव्याची आरती दुसऱ्या दिवशी आहे व लातूरला जाणेही आवश्यक आहे, अशा द्विधा मनस्थितीत ताई होत्या. तेव्हा केंद्रातील सेवेकऱ्यांनी त्यांना सांगितले की आपण धीर सोडू नका. आपण गुरुचरित्र वाचनाला बसला आहात व काहीही झाले तरी महाराजांना सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही इथे सप्ताहात पोथीची सेवा पूर्ण करा. तिकडे जे काही असेल ते महाराज बघून घेतील. अशक्य ही शक्य करतात स्वामी. फक्त महाराजच आहेत. तुम्ही सगळं महाराजांवर सोपवा व जप चालू करा. ताईंनी सांगितल्याप्रमाणे घरी सेवा केली व तिकडे हॉस्पिटललाही पूर्ण रात्र स्वामींना जप चालूच ठेवला. दुसऱ्या दिवशी ताई केंद्रात आल्या आणि आनंदाची बातमी दिली. मुलगा शुद्धीवर आला असून महाराजांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. त्याची प्रकृती आता ठीक आहे, अशा त्यांनी सांगितले. डॉक्टरही अवाक झाले. हा दैविक चमत्कार आहे की दुसरं तिसरं काही नाही. तर त्यांना वाटू लागलं. हा अनुभव भोसले ताईंनी स्वतः केंद्रात कथन केला. जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. याचा जिवंत अनुभव सप्ताहात सर्व सेवेकऱ्यांना पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला आणि अनुभवायला पण मिळाला. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आशे विना काय हा नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतात स्वामी. असे स्वामींचे आपले तारक मंत्राचे बोधवाक्य कामी आले. तर माझ्या स्वामी सेवेकऱ्यांनो, प्रचंड प्रचंड ताकद आपल्या स्वामी नामात आहे, स्वामी सेवेत आहे, स्वामी भक्तीत आहे. तर स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात, प्रत्येक व्याधीतून बाहेर काढतात. नुसते आपल्यालाच नाही तर आपल्या नातलगांना, आपल्या घरच्या लोकांनाही बाहेर काढत असतात. फक्त तुमच्या नामात तेवढी ताकद पाहिजे, सेवेत तेवढी ताकद पाहिजे, सेवेभक्तीत तेवढी आज पाहिजे. म्हणून स्वामी सेवेकऱ्यांनो, प्रत्येक वेळेस तुम्ही स्वामींचे धाव घ्या, स्वामी नामस्मरणाची सेवा चालू ठेवा आणि नवीन सेवेकरी घडवा. बघा, तुम्हाला खूप अनुभव येतील. स्वामी कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाहीत ना निराशेत ठेवतात. स्वामी थोडेफार संकट देतात पण त्यातून बाहेर तेच काढतात. कारण स्वामी स्वतः बाहेर काढतात आणि स्वामी स्वतः परीक्षा घेतात. परीक्षा का घेतात तर आपला हा सेवेकरी कितपत योग्य आहे, तो स्वार्थी सेवा करतो की दुसऱ्यांसाठीही लढतो,
हे स्वामी माऊली बघत असतात. कारण स्वतःची सेवा केलेली स्वामींना चालत नसते. तुम्ही समाजसेवेचे कार्य घ्या, केंद्रात जाऊन सेवा करा, सेवेकरी व्हा, नवीन सेवा घडवा, नवीन सेवेकरी घडवा. निश्चितच स्वामी माऊली तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. भरपूर जणांना अनुभव येत आहेत, अनुभव आलेले आहेत, अनुभव यायचे चालू आहेत. तर माझ्या बंधू भगिनीनो, सेवेकरीनो, आपण आपल्यापुरती सेवा न करता, स्वार्थी न ठेवता, आपली सेवा जर प्रचार माध्यमातून करत राहिलो तर निश्चितच स्वामींनाही आपण आवडतच जातो. त्याच प्रकारे आपली सेवाही आवडते. स्वामी माऊली त्यांना आपल्या हृदयाजवळ जागा देतात आणि त्यांच्या हाकेला धावून येतात. निश्चितच तुम्हाला पटले असेल, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा, श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.